नमस्कार मित्रांनो, कुठल्याही 3 अंकी संख्येला 99 ने गुणायची एक फास्ट ट्रिक आज आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ माझ्याकडे एक संख्या आहे 250. आता या 250 ला मला काय करायचं, 99 ने गुणायचं, गुणिले 99. सरळ एक काम करायचं, 250 त्याच्या पुढे सरळ 2 शून्य लिहून टाकायचे. पहिली पायरी काय करायचं, या 250 वरती 2 शून्य लिहायचे. कुठल्याही संख्येला 3 अंकी संख्येला, विशेष करून 2 अंकी नाही, 4 अंकी नाही, तर 3 अंकी संख्येला 99 ने गुणताना ती संख्या जशीच्या तशी लिहायची. त्यानंतर त्या संख्येच्या पुढे 2 शून्य लिहायचं आणि एक संख्या, या 2 शून्य लिहिल्यानंतर याच्यामधून एक संख्या वजा करायची, ती म्हणजे ती स्वतः 250 लाच वजा करायचं. बरोबर, म्हणजे 250 च्या पुढे 2 शून्य लिहायचं आणि त्याच्यातून 250 लाच वजा करायचं, त्याच संख्येला वजा करायचं. शून्यातून शून्य गेले शून्य. आता इथं शून्यातून 5 जात नाही. 10 मधून 5 गेले 5, हातच्या आला 1. परत या 10 मधून 2 आणि 1 3 गेले, 7 राहिले, हातच्या आला 1. 5तून 1 गेले 4, 2 म्हणजे किती आलं, 24,750. 250 गुणिले 99 केलं तर तुमच्याकडे 24,750 येणार आहे. आता असंच जर का ही जर ट्रिक तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी एका संख्येला वापरली, उदाहरणार्थ मी म्हटलं की बाबा चला 147 गुणिले मी 99 करतो, काय येते बघा. पहिली पायरी, 147 च्या पुढे 2 शून्य लिहायचे आणि त्याच्यामधून 147 लाच वजा करायचं. शून्यातून 7 जात नाही. 10तून 7 गेले, 3 राहिले, इथे एक हातचा आला. परत 10 मधून 4 आणि 1 5 गेले, 5 राहिले, हातच्याला आला 1. 7तून 1 आणि 1 2 गेले, 5 राहिले, बाकी हे 4 आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर, आपल्याकडे आलं 14,553. आता तुम्हाला एक प्रश्न देतो, 125 गुणिले 99 हे उत्तर किती येते ते काढा. ही ट्रिक वापरून पण काढा आणि नंतर वाटलंच तर थोडंसं क्रॉस चेकिंग सुद्धा तुम्ही करू शकताय. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.